नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वाकोडे सर, सोबोलार हायस्कूल खामला. आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये हा आपला 9वा भाग आहे. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरचा 9वा भाग. या 9व्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे. आणि रॅशनल नंबर आतापर्यंत आपण जो भाग पाहिला, आता हा समोरचा भाग आपण बघणार आहोत. या समोरच्या भागामध्ये रॅशनल नंबरला कंपेअर करायचा आहे. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबरला कंपेअर करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर रॅशनल नंबर कंपेअर करणे म्हणजे तुलना करणे. तुलना करणे म्हणजे जसं आपण एखाद्याची तुलना करतो, हा उंच आहे, तो ठेंगणा आहे, किंवा हा याचं वजन जास्त आहे, त्याचं वजन कमी आहे, याला तुलना म्हणतो. पण या ठिकाणी तशी तुलना नाही करायची आहे. या ठिकाणी कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे कोणचा रॅशनल नंबर हा लहान आहे आणि कोणचा रॅशनल नंबर हा मोठा आहे. आता लहान आणि मोठा ते आतापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की एखाद्या नंबर लाईनवर, एक नंबर लाईन आपण समजा जशी काढली, या नंबर लाईनवर 0 म्हणजे आरंभ बिंदू, ओरिजिन ज्याला म्हणतो आपण, जिथनं सुरुवात करतोय आपण, तो म्हणजे ओरिजिन. आणि याची ही उजवी बाजू इकडे 1 2 3 म्हणजे सर्व पॉझिटिव्ह नंबर्स आपण या उजव्या बाजूला दाखवतो. आणि त्यानंतर डाव्या बाजूला -1 -2 -3 असे नंबर्स आपण डाव्या बाजूला दाखवतो. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डाव्या बाजूला जे निगेटिव्ह नंबर्स आपण दाखवतो आहे, तर हा निगेटिव्ह नंबर जो एखाद्या नंबरच्या डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे, ही सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे जसं आता इथे 0 आहे आणि 0च्या डाव्या बाजूला -1 आहे, म्हणजे हा -1 इज लेस दॅन 0. तसंच -2 हा -1च्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे -2 इज लेस दॅन -1. आणि -3 हा -2च्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे -3 इज लेस दॅन -2. त्यानंतर उजवी बाजू बघा, 0 आणि 1, 0च्या उजव्या बाजूला 1 आहे, म्हणजेच 1 इज ग्रेटर दॅन 0. त्यानंतर 2 हा 1च्या उजव्या बाजूला आहे, म्हणून 2 इज ग्रेटर दॅन 1. त्यानंतर 3 हा नंबर 2च्या उजव्या बाजूला आहे आणि म्हणून 3 इज ग्रेटर दॅन 2. असं आपल्याला कंपेअर करता येतं. फक्त आता तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, कोण दोन नंबरमध्ये जर तुलना करायची आहे तर कोण कोणाच्या डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे, यावरनं तुम्हाला त्याचा हे करता येतो. आता या ठिकाणी आपल्याला जर ऑर्डर लिहायचा असेल, ऑर्डर म्हणजे ज्याला आपण क्रम म्हणतो, म्हणजे कोण कोणाच्या डावीकडे उजवीकडे आहे असा जर विचार केला तर आपण या ठिकाणी -3 लेस दॅन -2, -2 इज लेस दॅन -1 and -1 is less than 0. -1 is less than 0. त्यानंतर 0 is less than 1, 1 is less than 2 and 2 is less than 3 and so on. हा इंटिजर्स कशाचा आहे? हे सगळे इंटिजर्स आहेत आणि हे इंटिजर सुद्धा रॅशनल नंबरच असतात.
इंटिजर रॅशनल नंबरच आहे, त्या ठिकाणी प्रत्येकाचा डिनॉमिनेटर हा 1 आहे. तर हे सुद्धा रॅशनल नंबर आहे. त्यामुळे हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे की 0च्या डावीकडे किंवा एखादा नंबर, जसा आता हा 3 आहे आणि इथे 1 आहे, तर 3 आणि 1 मध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर तुम्हाला माहित आहे 3 हा 3च्या डावीकडे 1 आहे. डावीकडे जो डावीकडे असतो तो लेस दॅन, म्हणजेच 1 इज लेस दॅन 3. 2 सुद्धा 3च्या डावीकडे आहे, तर 2 इज ऑल्सो लेस दॅन 3. याप्रमाणे तुम्हाला नंबर्समध्ये कम्पेअर करायचं आहे. आता या ठिकाणी जे रॅशनल नंबर्स आपण बघितले, म्हणजेच इंटिजर्स आपण बघितले, तिथे प्रत्येकाचा डिनॉमिनेटर हा 1 आहे, म्हणजेच तो सारखा आहे. अशाच काही ठिकाणी 1 नसेल, दुसरा कुठला असेल समजा तो, तर त्यावेळेस ते रॅशनल नंबर आपण कसे कम्पेअर करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. रॅशनल नंबर with same denominators, ज्यांचे डिनॉमिनेटर्स सारखे आहेत, असे रॅशनल नंबर जर तुम्हाला कम्पेअर करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मायनस, समजा आपण एक्झाम्पल घेऊ, -5/4 आणि दुसरा घेऊ आपण 3/4. हे दोन रॅशनल नंबर आहेत. आता यापैकी कोणचा रॅशनल नंबर लहान आहे आणि कोणचा मोठा आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर, इथे बघा डिनॉमिनेटर सारखे आहे, डिनॉमिनेटर्स आर सेम, जर सारखे असेल तर त्यावेळेस मात्र डिसिजन जे आहे आपल्याला ते कशावरून घ्यावं लागतं, न्यूमरेटर वरून ठरवायचं. न्यूमरेटर, आता या दोघांचेही न्यूमरेटर जर बघितले तर एकाचा न्यूमरेटर आहे -5 आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर आहे 3. मग आता तुम्ही नंबर लाईन वरून लक्षात घ्या की 3च्या लेफ्ट साइडला किंवा 0च्या लेफ्ट साइडला -5 आहे, म्हणजे -5 इज लेस दॅन 3. -5 हा जो न्यूमरेटर आहे तो कशापेक्षा 3 हा पॉझिटिव्ह आहे आणि -5 हा निगेटिव्ह आहे. तर एव्हरी निगेटिव्ह इंटिजर इज लेस दॅन पॉझिटिव्ह इंटिजर, ही प्रॉपर्टी जे आपल्याला माहिती आहे त्यावरनं आपण आता एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की -5 इज लेस दॅन 3 आणि म्हणून -5 हा कोणचा आहे, पहिल्या रॅशनल नंबरचा न्यूमरेटर आहे. Therefore, first rational number -5/4 is less than 3/4. तुमच्या लक्षात आलंय आता, तर -5/4 इज लेस दॅन 3/4 हा रॅशनल नंबर कम्पेअर करता आला. आता दुसरा रॅशनल नंबर आपण बघूया. एक दुसरं एक्झाम्पल की 40/29 आणि 141/29. आता इथे लक्षात घ्या की दोन्ही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहेत. इथे एक निगेटिव्ह होता म्हणून आपल्या लक्षात आलं. आता इथे दोन्ही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहे. दोन्ही रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर हा सारखा आहे, तो 29 आहे. हा 29 असल्यामुळे आपण डिसिजन कुठून घ्यायचं, तर आपण डिसिजन न्यूमरेटर वरून घ्यायचं. याचा न्यूमरेटर बघा, पहिल्याचा 40 आहे आणि दुसऱ्याचा 141 आहे. आणि लक्षात घ्या की 40 हा 141च्या लेफ्ट साइडला आहे
40 हा 141च्या लेफ्ट साइडला असल्यामुळे 40 इज लेस दॅन 141. 40 is less than 141. Therefore, first rational number 40 upon 29 is less than 141 upon 29. लक्षात आलं तुमच्या की कसं कम्पेअर करायचं आहे? तर ज्यांचे डिनॉमिनेटर सेम असतात तर ते न्यूमरेटर वरून करायचे. आधी न्यूमरेटर बघायचा. दोन्ही न्यूमरेटर इथे पॉझिटिव्ह आहे, पण 40 आणि 141 मध्ये कम्पेअर तुम्हाला करता येतं कोण लहान कोण मोठा. तर तुम्हाला निश्चित माहिती आहे की 40 इज लेस दॅन 141. Therefore, first rational number is less than second rational number. In the first case, -5/4 and 3/4. Again, denominators are same. And for the same denominator, if we compare -5 and 3, -5 is negative integer and 3 is positive integer. So every negative integer is less than the positive integer. It means -5 is less than 3, and therefore this first rational number is less than second rational number. Comparison आलं तुमच्या लक्षात. आज आपण कंपॅरिझन जे शिकलो आहे, आता तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम्स यावरून सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. कंप्लेंट्स आपल्या याच्यामध्ये जो हे असतो कॉमेंट्सच्या याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही फोनवरही विचारू शकता. तर आज तुम्ही अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा आणि काय अडचणी तुम्हाला येते त्या सांगा. धन्यवाद.